नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आठवड्याभरात जेवढ्या पण महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, त्यांचा MCQच्या स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत. तर आजचा भाग हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि जेवढे पण प्रश्न आणि उत्तरे असतील ते तुमच्या वहीत लिहून घेत चला आणि त्यांचे पण रिव्हिजन करत चला. मित्रांनो, हा भाग घेण्याचे एक मुख्य कारण म्हणजे आपल्या आठवड्याभरात जेवढ्या पण घटना घडलेल्या असतात, त्यांचे रिव्हिजन म्हणून आपण हा भाग घेत असतो. तर तो भाग घेतल्याने तुम्हाला ज्या आठवड्याभरात घटना घडलेल्या आहेत, त्यांचे चांगल्या प्रकारचे रिव्हिजन होईल आणि तुमच्या त्या लक्षात पण राहतील. तर त्यामुळे हा आपण भाग घेत असतो. तर त्याला तुम्ही व्यवस्थित बघत चला आणि त्यांचे प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपामध्ये लिखाण पण करत चला, म्हणजे त्या तुम्हाला लवकर लक्षात येतील. आणि मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल म्हणजेच व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घेऊ शकता. बघूया आजचा पहिला प्रश्न. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये IIT बॉम्बे कितव्या क्रमांकावर आली आहे? पहिला पर्याय आहे 65, दुसरा आहे 136, तिसरा आहे 2. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 65. 65 क्रमांकावरती IIT बॉम्बे आलेली आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM आवास योजनेअंतर्गत 3 कोटी पक्की घरे बांधण्याची घोषणा केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात केव्हा झाली होती? पहिला पर्याय आहे 22 जानेवारी 2015, दुसरा पर्याय आहे 20 जून 2015, तिसरा पर्याय आहे 28 ऑगस्ट 2014. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 22 जानेवारी 2015. 22 जानेवारी 2015 रोजी PM आवास योजनेची सुरुवात झालेली होती. बघूया पुढचा प्रश्न. उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली आहे? पहिला पर्याय आहे मुरादाबाद, दुसरा आहे लखनौ, तिसरा आहे संबल आणि महाराजगंज. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे संबल आणि महाराजगंज या 2 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. बघूया पुढचा प्रश्न. ABGC प्रमोशन टास्क फोर्सची स्थापना कोणत्या मंत्रालयाने केली आहे? पहिला पर्याय आहे शिक्षण मंत्रालय, दुसरा आहे आयुष मंत्रालय, तिसरा आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय. या मंत्रालयाने ABGC प्रमोशन टास्क फोर्सची स्थापना केलेली आहे. आणि माहिती आणि प्रसारण मंत्री कोण आहेत? तर ते अनुराग ठाकूर आहे. ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं आणि लिहून पण घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. पंतप्रधान मुद्रा योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली होती? तर पहिला पर्याय 2015, दुसरा आहे 1958, तिसरा पर्याय आहे 1969. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 2015. 2015 साली पंतप्रधान मुद्रा योजनेची सुरुवात झालेली होती, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. इन्फोसिस आणि रोल्स रॉइसने एरोस्पेस इंजिनिअरिंग आणि डिजिटल इनोव्हेशन सेंटर कोणत्या ठिकाणी उघडले आहे? पहिला पर्याय हैदराबाद, दुसरा आहे गुरुग्राम, तिसरा पर्याय आहे बेंगळुरू. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बेंगळुरू. बेंगळुरू या ठिकाणी हे डिजिटल इनोव्हेशन सेंटर उघडण्यात आलेले आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. टॉम ऑफ सँड ह्या कादंबरीची बुकर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या कादंबरीचे लेखक कोण आहे? पहिला पर्याय गीतांजली श्री, दुसरा पर्याय देविका रंगाचारी, तिसरा पर्याय आहे श्रीराम चोलिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गीतांजली श्री. गीतांजली श्री यांनी या कादंबरीचे लेखन केलेले आहे. बघूया पुढचा प्रश्न. ऍक्सिस बँकेचे CEO कोण आहेत? पहिला पर्याय N चंद्रशेखरन, दुसरा पर्याय राकेश शर्मा, तिसरा पर्याय अमिताभ चौधरी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अमिताभ चौधरी. अमिताभ चौधरी हे ऍक्सिस बँकेचे CEO आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आणि लिहून पण घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. CRPFने आपला 57वा शौर्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला? पहिला पर्याय 9 एप्रिल, दुसरा आहे 2 एप्रिल, तिसरा आहे 4 एप्रिल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 9 एप्रिल. 9 एप्रिल ह्या दिवशी CRPFने आपला 57वा शौर्य दिवस साजरा केलेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. भारत आणि किर्गिस्तान यांच्यामध्ये कोणता युद्धाभ्यास पार पडला? पहिला पर्याय वरुण, दुसरा आहे खंजर, तिसरा आहे बोंगो सागर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे खंजर. खंजर नावाचा युद्धाभ्यास भारत आणि किर्गिस्तान या 2 देशांमध्ये होत असतो. बघूया पुढचा प्रश्न. टेस्लाचे CEO एलन मस्क यांनी ट्विटर बोर्डमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरचे CEO कोण आहे? पहिला पर्याय एस सोमनाथ, दुसरा आहे पराग अग्रवाल, तिसरा आहे माधवी पुरी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पराग अग्रवाल. पराग अग्रवाल हे ट्विटरचे CEO आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. कोणता दिवस जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून पाळला जातो? पहिला पर्याय 7 एप्रिल, दुसरा आहे 10 एप्रिल,
तिसरा आहे 9 एप्रिल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 10 एप्रिल. 10 एप्रिल या दिवशी जागतिक होमिओपॅथी दिवस साजरा करण्यात येत असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. HAL ने बनविलेल्या पहिल्या स्वदेशी नागरी विमानाचे नाव काय आहे? पहिला पर्याय आहे ब्लॅक हॉक, दुसरा आहे MI-17, तिसरा आहे डॉर्नियर 228. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे डॉर्नियर 228. डॉर्नियर 228 नावाचे हेलिकॉप्टर जे आहे ते HAL ने बनवलेले आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर हा पुरस्कार कमलुप्स रेसिडेन्शियल स्कूल या छायाचित्राला देण्यात आला आहे. हे छायाचित्र कोणाद्वारे रेखाटले गेले आहे? पहिला पर्याय आहे अंबर ब्रेकन, दुसरा पर्याय आहे विनोद राय, तिसरा पर्याय आहे गीतांजली श्री. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अंबर ब्रेकन. अंबर ब्रेकनद्वारे हे छायाचित्र रेखाटले गेलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. DRDO ने SFDR या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणी केली आहे? पहिला पर्याय आहे मुंबई, दुसरा आहे विशाखापट्टणम, तिसरा आहे चांदीपूर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चांदीपूर. चांदीपूर या ठिकाणी या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. ब्रॉडकास्ट सेवा पोर्टल कोणत्या मंत्रालयाने चालू केले आहे? पहिला पर्याय आहे आयुष मंत्रालय, दुसरा आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय, तिसरा आहे नीती आयोग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय. या मंत्रालयाने ब्रॉडकास्ट सेवा पोर्टल चालू केलेले आहे. बघूया पुढचा प्रश्न. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? पहिला पर्याय फाल्गुनी नायर, दुसरा आहे मनोज सोनी, तिसरा आहे आरेफा जोहरी. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मनोज सोनी. मनोज सोनी यांची UPSC चे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. दक्षिण मध्य रेल्वेने एक स्टेशन एक उत्पादन नावाचा उपक्रम सुरू केला आहे. कोणत्या रेल्वे स्टेशनवर पहिल्यांदा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे? पहिला पर्याय झाशी, दुसरा आहे केवडिया, तिसरा आहे सिकंदराबाद. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सिकंदराबाद. सिकंदराबाद या ठिकाणी सर्वात प्रथम या उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आणि लिहून पण घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. HAL ने बनविलेल्या पहिल्या स्वदेशी नागरी विमानाचे नाव काय आहे? तर मित्रांनो, हा प्रश्न डबल झालेला आहे, काही हरकत नाही, तरी पण आपण याचा अभ्यास करूया. तर पहिला पर्याय आहे ब्लॅक हॉक, दुसरा आहे MI-17, तिसरा आहे डॉर्नियर 228. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉर्नियर 228. बघूया पुढचा प्रश्न. 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे? पहिला पर्याय आहे मुंबई, दुसरा आहे हैदराबाद, तिसरा आहे उदगीर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उदगीर. उदगीर या ठिकाणी हे 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या शहराला 2021 ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड म्हणून मान्यता मिळाली आहे? पहिला पर्याय आहे उदगीर, दुसरा आहे मुंबई, तिसरा आहे दिल्ली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई या शहराला 2021 ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड म्हणून मान्यता मिळाली आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. G20 चे मुख्य समन्वयक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पहिला पर्याय आहे अनुराग ठाकूर, दुसरा आहे G किशन रेड्डी, तिसरा आहे हर्षवर्धन श्रृंगला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हर्षवर्धन श्रृंगला यांची G20 चे मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. G20 शिखर परिषदेचे 17वे संस्करण कोणत्या देशात होणार आहे? पहिला पर्याय आहे भारत, दुसरा आहे इंडोनेशिया, तिसरा आहे इटली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया या देशामध्ये G20 परिषदेचे 17वे संस्करण होणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरने नॉनस्टॉप उड्डाणाचा विक्रम केला आहे. हे हेलिकॉप्टर कोणत्या देशाकडून आयात करण्यात आले आहे? पहिला पर्याय आहे अमेरिका, दुसरा आहे रशिया, तिसरा आहे फ्रान्स. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमेरिका. अमेरिका या देशाकडून चिनूक हेलिकॉप्टर घेण्यात आलेले आहे, म्हणजेच आयात करण्यात आलेले आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. स्पेस डेब्रिज डाटा कोणत्या अंतराळ संस्थेने जाहीर केला आहे? पहिला पर्याय आहे इस्रो, दुसरा आहे जॅक्सा, तिसरा आहे नासा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नासा. नासाने स्पेस डेब्रिज डाटा जाहीर केलेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय पगडी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहिला पर्याय आहे 13 एप्रिल, दुसरा आहे 9 एप्रिल, तिसरा आहे 10 एप्रिल.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 13 एप्रिल. 13 एप्रिल या दिवशी आंतरराष्ट्रीय पगडी दिवस साजरा करण्यात येत असतो. बघूया पुढचा प्रश्न. खेलो इंडिया नॅशनल रँकिंग महिला तिरंदाजी स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? पहिला पर्याय आहे ढोलेरा गुजरात, दुसरा आहे जमशेदपूर झारखंड, तिसरा आहे नेहरू मेघालय. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जमशेदपूर झारखंड या ठिकाणी हे गेम होणार आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. भारताची सोन्याची आयात वाढून 46.14 अब्ज इतकी झाली आहे. कोणता देश जगातील सर्वात मोठा सोने आयात करणारा देश आहे? पहिला पर्याय आहे चीन, दुसरा आहे बांगलादेश, तिसरा आहे भारत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चीन. चीन हा जगातील सर्वात मोठा सोने आयात करणारा देश आहे. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. बघूया पुढचा प्रश्न. राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहिला पर्याय आहे 7 मार्च, दुसरा आहे 9 एप्रिल, तिसरा आहे 11 एप्रिल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 11 एप्रिल. बघूया पुढचा प्रश्न. मार्च महिन्यासाठी ICC प्लेयर ऑफ द मंथ कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूला देण्यात आला आहे? पहिला पर्याय आहे स्मृती मंदाना, दुसरा आहे रॅचेल हेन्स, तिसरा आहे झुलन गोस्वामी. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे रॅचेल हेन्स यांना ICC प्लेयर ऑफ द मंथ मार्च महिन्यासाठी देण्यात आलेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 70 फूट उंचीचा स्टॅच्यू ऑफ नॉलेजचा पुतळा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे? पहिला पर्याय आहे नागपूर, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे लातूर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लातूर. लातूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 70 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आणि सोबत लिहून पण घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. WTO ने 2022 मध्ये जागतिक व्यापार वाढीचा अंदाज किती वर्तविला आहे? पहिला पर्याय 9.2%, दुसरा आहे 3%, तिसरा आहे 8.5%. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 3%. तर WTO ने 2022 मध्ये जागतिक व्यापार वाढीचा अंदाज हा 3% वर्तवलेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. जागतिक बँकेने 2022-23 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज किती वर्तविला आहे? पहिला पर्याय 8%, दुसरा आहे 9.5%, तिसरा आहे 7%. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 8%. तर जागतिक बँकेने भारताच्या GDP वाढीचा अंदाज हा 8% इतका लावलेला आहे. हे तुम्ही लिहून घ्यायचा आहे. बघूया पुढचा प्रश्न. पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? पहिला पर्याय अहमदाबाद, दुसरा आहे इंदोर, तिसरा आहे नवी दिल्ली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. बघूया पुढचा प्रश्न. स्वनिधी से समृद्धी हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने चालू केला आहे? पहिला पर्याय सांस्कृतिक मंत्रालय, दुसरा आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, तिसरा आहे शिक्षण मंत्रालय. या प्रश्नाचं उत्तर आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. या मंत्रालयाने हा कार्यक्रम चालू केलेला आहे. हे तुम्ही लिहून घ्यायचा आहे. बघूया पुढचा प्रश्न. एंटरप्रेन्योर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? पहिला पर्याय आहे प्रभा अत्रे, दुसरा आहे फाल्गुनी नायर, तिसरा आहे सोमू मंडल. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फाल्गुनी नायर. फाल्गुनी नायर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. फाल्गुनी नायर या नायकाच्या संस्थापक आणि CEO आहेत. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. FIH कनिष्ठ महिला हॉकी विश्वचषक 2022 कोणत्या देशाने जिंकले आहे? पहिला पर्याय आहे फ्रान्स, दुसरा आहे कतर, तिसरा आहे नेदरलँड. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नेदरलँड. नेदरलँड या देशाने हे विश्वचषक जिंकलेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी कोणते ॲप लॉन्च केले आहे? पहिला पर्याय दिशांक, दुसरा आहे 106 अँटी करप्शन, तिसरा आहे टाटा न्यू. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 106 अँटी करप्शन. या नावाचे ॲप उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी लॉन्च केलेले आहे. ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या मंत्रालयाने जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त वैज्ञानिक परिषदेचे आयोजन केले होते? पहिला पर्याय आयुष मंत्रालय, दुसरा आहे पर्यावरण मंत्रालय, तिसरा आहे रेल्वे मंत्रालय.
या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आयुष मंत्रालय. आयुष मंत्रालयाने या वैज्ञानिक परिषदेचे आयोजन केलेले होते. आणि आयुष मंत्री कोण आहेत? तर आयुष मंत्री हे सर्वानंद सोनोवाल आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. इंडसइंड बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पहिला पर्याय नोएडा, दुसरा आहे मुंबई, तिसरा आहे नवी दिल्ली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी इंडसइंड बँकेचे मुख्यालय आहे. बघूया पुढचा प्रश्न. संगीत कला अकादमी आणि ललित कला अकादमी पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आले आहे? पहिला पर्याय आहे नरेंद्र मोदी, दुसरा आहे योगी आदित्यनाथ, तिसरा आहे व्यंकय्या नायडू. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे व्यंकय्या नायडू. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आलेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी एनसीटीए बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले होते. बैठकीचे कितवे संस्करण होते? पहिला पर्याय आहे 20, दुसरा आहे 9, तिसरा आहे 95. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 20. तर या बैठकीचे हे 20वे संस्करण होते. हे तुम्ही लक्षात ठेवा. बघूया पुढचा प्रश्न. दीपिका पल्लिकल कार्तिक आणि सौरव घोषाल यांनी जागतिक दुहेरी स्क्वॉश स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे. या स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या? पहिला पर्याय आहे फ्रान्स, दुसरा आहे जपान, तिसरा आहे स्कॉटलँड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्कॉटलँड. स्कॉटलँड या ठिकाणी या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. हे तुम्ही लिहून घ्यायचं आणि लक्षात पण ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या खेळाडूने थायलंड ओपन बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे? पहिला पर्याय अनंत प्रल्हाद चोपडे, दुसरा आहे मोनिका, तिसरा आहे पूजा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अनंत प्रल्हाद चोपडे यांनी थायलंड ओपन बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. भारताने पिनाका MKI रॉकेट प्रणालीची यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणी केली आहे? पहिला पर्याय आहे पोखरण, दुसरा आहे मेघालय, तिसरा आहे जामनगर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पोखरण. पोखरण या ठिकाणी या प्रणालीची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचे. जे पण ठिकाण असतात ते व्यवस्थित लक्षात ठेवत चला. बघूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पेरियार स्मारक राम युवापुरमचे उद्घाटन केले आहे? पहिला पर्याय आहे गोवा, दुसरा आहे पंजाब, तिसरा आहे तामिळनाडू. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडू राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी पेरियार स्मारक राम युवापुरमचे उद्घाटन केलेले आहे. बघूया पुढचा प्रश्न. 56वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? पहिला पर्याय नीलमणी फुकन, दुसरा आहे आरेफा जोहरी, तिसरा आहे सुरेश रैना. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नीलमणी फुकन. नीलमणी फुकन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. IPLच्या इतिहासात निवृत्त होणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? पहिला पर्याय झुलन गोस्वामी, दुसरा आहे रविचंद्रन अश्विन, तिसरा आहे S श्रीशांत. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे रविचंद्रन अश्विन. तर रविचंद्रन अश्विन हे IPL मध्ये निवृत्त होणारे पहिले खेळाडू ठरले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. भारत पाक सीमा दर्शन प्रकल्पाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? पहिला पर्याय अमित शहा, दुसरा आहे सर्वानंद सोनोवाल, तिसरा आहे YS जगनमोहन रेड्डी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अमित शहा यांच्या हस्ते भारत पाक सीमा दर्शन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून घेत चला. बघूया पुढचा प्रश्न. तांत्रिक सहकार्यासाठी UIDAI ने कोणासोबत करार केला आहे? पहिला पर्याय DRDO, दुसरा आहे इस्रो, तिसरा आहे नीती आयोग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इस्रो. इस्रो सोबत UIDAI ने करार केलेला आहे. ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. ICC क्रिकेट समितीवर सदस्य म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? इथे आपल्याला 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे जय शहा, दुसरा आहे ग्रेग बार्कले, तिसरा आहे सौरव गांगुली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जय शहा. जय शहा यांची ICC क्रिकेट समितीवरती सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि जय शहा हे BCCI चे सचिव आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. भारतीय तटरक्षक दलात समाविष्ट करण्यात आलेल्या हेलिकॉप्टरचे नाव काय आहे?
पहिला पर्याय ब्लॅक हॉक, दुसरा आहे HAL ध्रुव, तिसरा आहे MI-17. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे HAL ध्रुव. HAL ध्रुव हेलिकॉप्टर भारतीय तटरक्षक दलामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आजचा करंट अफेअर्स मराठीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जेवढे पण प्रश्न आणि उत्तर घेतले आहेत ते तुमच्या वहीमध्ये नक्की लिहून घेत चला आणि त्यांचे रिव्हिजन पण करत चला. कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये यामधला एखादा प्रश्न तुम्हाला आला तर त्याचे उत्तर तुम्ही सहजरित्या देऊ पण शकता आणि तुमचे रिव्हिजन पण खूप चांगल्या प्रकारे होईल. तर त्यामुळे ही सर्व प्रश्न आणि उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्यांचे वारंवार रिव्हिजन पण करत चला. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल म्हणजेच व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.